शुद्ध बीजा पोटी खडी सारवती मुखी अमृताची वाणी देह देवाची काळणी सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाची काळणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाची काळणी फला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुमिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परं भजन्तं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरूपं एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु कृपया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हे शिवबंधू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कार मी आता विठला हरे रसाळ कुमटी मुठी अमृताची वाणी देह देवाचे कारणे म्हणजे या गावामध्ये भगवान पंढरीनाथांच्या अनेक देवता या ठिकाणी आहेत. त्यांच्या या पावन दरबारामध्ये हरिभक्तीपरायण परमादरणीय परमस्नेही वंदनीय रामरावजी महाराज त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने अर्थात वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे या महाराज प्रकाश पाऊस असूनही महाराष्ट्रातील बरीचशी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचा हा 65वा जन्मदिवस आहे. 65वा जन्मदिवस साजरा करण्याची संधी आपल्या सगळ्यांना प्राप्त होते. मी असं म्हणेन की महाराजांच्या 65चं कीर्तन जसं माझं आहे तसं महाराजांच्या 85चं कीर्तन सुद्धा मीच करतो. शताब्दीचं कीर्तन प्रकाश महाराज पूजनीय बाबा त्या निमित्ताने महाराजांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित ज्ञानसिंधू
आमचे पारमार्थिक मार्गदर्शक संदीपान दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. विठ्ठल रुक्मिणी संस्थांचे सदस्य म्हणून त्यांच्यात निवड झाली. वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळेजण या ठिकाणी आपला आजू संप्रदाय हा व्यासपणी संप्रदाय आहे. आपण उन्हाच्या फळावरचे असं जर विचारलं मला असं वाटतं आपण व्यासांच्या फळावरचे कपिलश्य कनाथश्य गौतमश्य पतंजली व्यासश्च जयमुनिश्च आहे. यापैकी आपण हे सगळे असतीलच पण यातील आपण कुणा फळावरचे आपण व्यासांच्या फळावरचे आहोत. आपण व्यासपणी संप्रदायातले असे मंदिर आहे आणि खऱ्या अर्थाने म्हणजे तो वेळ कमी आहे. त्या मंदिराच्या समोर अत्यंत शोभणारा वृक्ष जर कोणचा असेल तर त्याला आपण आम्रवृक्ष आपण म्हणू आणि त्या आम्रवृक्षालाच आपण जोग महाराजांचं नाव. जोग महाराज हा अत्यंत शोभणारा आणि सुंदर आम्रवृक्ष हे बीज आहे. जोग महाराज म्हणजे या शतकातला आपल्या संप्रदायातलं बीज आहे आणि अत्यंत समृद्ध असलेल्या त्या 4 शाखा आपल्याला दिसत आहेत आणि त्या 4 शाखेला आलेले त्या 4 फांद्यांना आलेले अनेक फळं आपण आज होतोय. अनेक फळं आपण मला असं वाटतं की त्या शाखेला आलेले अनेक फळं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या शाखेला आलेले अनेक फळ म्हणजे बाबा आहेत. अनेकांची नावं जर आपण घेतले तर इतकी फळं आहेत इतकी फळं आहेत इतकी फळं आहेत की एखाद्या वेळेला एक दिवस सुद्धा पुरणार नाही इतकी फळं या आम्रवृक्षाने आपल्या शतकात दिली. अनेक फळापैकी खऱ्या अर्थाने या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या आम्रवृक्षाला आलेलं अत्यंत सुंदर आणि गोंडस फळ सगळ्या महाराष्ट्राला हवंसं वाटणारं फळ सगळ्या महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला हे आपल्याला चाखायला मिळावं अशी ज्या फळाबद्दलची अपेक्षा महाराष्ट्र गेल्या 40 वर्षापासून आजही त्याची उदारता कायम आहे. असं जर कोणचं फळ असेल तर ते रामराव महाराज सबंध महाराष्ट्राला हवंसं वाटणारं विठाला विठाला तुमच्या गावामध्ये रामराव महाराज येत आहेत तसं म्हटल्यानंतर नाकारातील असं एक तरी गाव महाराष्ट्रामध्ये. मला असं वाटतंय की या शतकामध्ये अनेक फळं या वृक्षाने या महाराष्ट्राला दिले. त्यापैकी या 40 वर्षामध्ये प्रत्येक वारकरी मनावर अधिराज्य करणारं जर फळ कोणचं असेल तर माझे परमस्नेही परम आदरणीय रामराव महाराज हे त्याचं एक फळ आहे. मला म्हणावं लागेल इतके चांगले फळं देण्यासाठी त्या फळाचं बी शुद्ध असणं सुद्धा महत्वाचं आहे. शुद्ध बीजापोटी फळे काही फळं मात्र गोमटेही असतात आणि रसाळही असतात. आंब्याचं वर्णन जर मी केलं ना तर नक्कीच तुम्ही मला इथं आंबे मागणार इतकं रसाळ आणि गोमट फळ आहे. अत्यंत सुंदर फळ आहे. असं पिवळं असावं अत्यंत सुंदर असं भरीत असावं. मला असं वाटतंय की हे फळ सुद्धा गोमटही आहे आणि रसाळही आहे. मला असं वाटतंय
की या फळाचं जे कीर्तन आहे हा या फळाचा गुमटेपणा आहे आणि या फळाचं जे रामायण आहे या फळाचा रसार्थ आहे. ह्या दोन्हीही गोष्टी एकत्रित येणं तशा फार कठीण असतात, फार कठीण असतात. मला वाटतंय की ज्याला कथा आहे त्याला कीर्तन असेलच असं सांगता येत नाही, ज्याला कीर्तन आहे त्याला कथा असेल असं सांगता येत नाही. आम्हाला बऱ्याचदा असं वाटतं की यांना एक जर जमलं असतं तर आमचं दुसऱ्याकडे लागलं असतं. याला तुम्ही म्हणजे गोमटेपणा आहे आणि रसाळपणा आहे ज्या फळामध्ये असतो ते फळ म्हणजे खऱ्या अर्थाने सांगितलं आमचे महाराज आहेत. आणि खरं म्हणजे रामायण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. रामायण हा विषय या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं कारणच महाराज आहे. नंतरचे रामायणाचार्य या महाराष्ट्रामध्ये झाले. आणि आणखी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणणारं रामायण या महाराष्ट्रामध्ये होणं महत्त्वाचं होतं. आणि पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणणारं रामायण या महाराष्ट्राला अपेक्षित होतं आणि ते वारकऱ्याकडून अपेक्षित होतं. आणि या महाराष्ट्राची ती अपेक्षा ज्यांनी पूर्ण केली त्यांचं नाव रामराव महाराज होतं. हे नक्की आहे, मी पोटातून बोलते हे नक्की आहे, हे नक्की. आणि म्हणून ही अपेक्षा या फळाने पूर्ण केली. कसं आहे पहा, महाभारत हे एका वंशाची कथा आहे, पण रामायण एका परिवाराची कथा आहे. महाभारत म्हणजे अत्यंत फार मोठं जंगल आहे आणि रामायण म्हणजे एक वटवृक्ष आहे, एक वटवृक्ष. मला असं वाटतं अंशाच्या भोवती वंशाच्या भोवती जे फिरते ते महाभारत आहे आणि परिवाराला घेऊन चालते रामायण. परिवाराला घेऊन चालते. या देशाला सुद्धा परिवाराला घेऊन चालणारं रामायण असणं अत्यंत महत्वाचं आहे. काही दिवसाच्या अगोदर आपण याची बातमी वाचली की या महाराष्ट्राला या देशाला रामायणाची आणि महाभारताची काय गरज आहे, काय गरज आहे. मला असं वाटतं हा देश आज तुम्हाला जो शाबूत दिसतो ना, अनेक आक्रमण होऊन सुद्धा हा देश तुम्हाला मजबूत उभा दिसतो ना, या देशावर उपकार जर कोणाचे असतील तर ते महाभारताचे आणि रामायणाचे उपकार आहेत लक्षात. आजही प्रत्येक घराला तर बंधू प्रेमाची गरज असेल, आजही प्रत्येक घराला दाम्पत्य जीवनाने अनन्य राहावं याची गरज असेल, आजही प्रत्येक बापाचं मुलाने ऐकावं ही घराची गरज असेल, ही घराची खऱ्या अर्थाने गरज असेल, तर हे गरज भागवणारं आणि प्रत्येक घराच्या समोर खऱ्या अर्थाने कुटुंब समन्वयाने राहावं याचा इतिहास सांगणारा जर तुमची कथा असेल तर ती रामकथा आहे. आणि म्हणून रामकथा ही अत्यंत महत्त्वाची कथा आहे, परिवाराची कथा आहे, परिवाराची कथा आहे. कसं आहे बघा, असा प्रश्न विचारला गेला की रामायणामध्ये जो न्याय कौशल्यला दिला गेला, जो न्याय सुमित्रेला दिला गेला, तो उर्मिलेला का दिला गेला. उर्मिला न्याय न मिळालेलं पात्र आहे. उर्मिला असं एक पात्र आहे की ज्या वेळेला लखनजीला इंद्रजिताचा बाण लागतो, इंद्रजिताचा बाण लागल्यानंतर वानरसेना लखनजीला रामप्रभूकडे घेऊन येते. रामप्रभू लखनजीचं डोकं आपल्या मांडीवर घेत आहे. लखनजीच्या कुरड्या केसावरून अत्यंत प्रेमाने हात फिरवत आहे. समोर सगळी वानरसेना बसलेली आहे. नल आहेत, नील आहेत, जामवंत आहेत, सुग्रीव आहेत, हनुमानजी आहेत. रामप्रभू त्या सगळ्यांना सांगतायत, हे नंदीन, हे जामवंत, हे विभीषण, हे हनुम्या, लक्षात ठेवा का, उद्या जर माझ्या लक्ष्मणाला कशाने काही झालं तर उद्या तुम्हाला राम जिवंत दिसणार नाही, पण उद्या जर लक्ष्मणाला कशाने काही झालं तर रामाला जिवंत राहण्याचा अधिकारच नाही. शक्य सीता समा नारी मर्त्य लोके विचिन्वता न लक्ष्मणो समोधाता. शक्य आहे मला अयोध्येसारखं राज्य मिळेल, शक्य आहे मला सीतेसारखी बायको मिळेल, पण अशक्य आहे मला लक्ष्मणासारखा भाऊ कधी भेटणार नाही. काय करायची ती सीता लक्ष्मण नसेल तर, काय करायची ती अयोध्या माझा लक्ष्मण नसेल तर, मला माझा लक्ष्मण अपेक्षित आहे. तिने आपल्या पोटचा गोळा 14 वर्ष माझ्यासोबत पाठवला, झोपला नाही बिचारा, प्रतिज्ञाच केली होती, राग रोष ईर्ष्या मद मोह. अर्थात हे जर स्वप्नामध्ये आलं ना तर लखन तुझ्याकडून सेवा घडणार नाही, सेवेचं फळ तुझ्या पदरामध्ये पडावं असं वाटत असेल, राग रोष ईर्ष्या मद आणि मोह तुझ्या स्वप्नामध्ये येऊ नये.
सांगितलं होतं आईला, मा स्वप्नामध्ये येऊ नये अशी जर तुझी इच्छा असेल ना तर सुमित्रेचा लखन या ठिकाणी प्रतिज्ञा करते. स्वप्न केव्हा पडत असते मा? झोपल्यावर पडत असते ना. माझी प्रतिज्ञा आहे, तुझा लक्ष्मण 14 वर्ष झोपणारच नाही तर स्वप्न पडेल कसं? त्या लक्ष्मणाला कशाने काय झालं? परत गेल्यानंतर जर सुमित्रा मातेने विचारलं, काय रे राघव एकटाच, लखन कुठे आहे? मी काय सांगते? काही झालं तरी चालेल, पण मला माझा लक्ष्मण पाहिजे. मला हे सांगायचं होतं, पण मला पुढचा भाव सांगायचा आहे की ज्या वेळेला हनुमानजी बदली आणण्यासाठी जात आहेत, औषध आणण्यासाठी जात आहेत, अयोध्येवरून आकाश मार्गाने जात असताना माझ्या दादाच्या दिशेने हे संकट जाते की काय म्हणून लखनजी भरतजी खालून बाण मारतायत, हनुमानजीला खाली यावं लागतं. आणि हे सगळं प्रेम पाहिल्यानंतर त्या ठिकाणी हनुमानजीचे नेत्र सुद्धा ढिले होत आहेत. हनुमानजी सगळ्या पात्राकडे पाहतात. एक पात्र त्यांना उंबरठ्यामध्ये उभं असलेलं दिसतं. त्या पात्राजवळ जातात, दर्शन घेत आहेत, मा म्हणून पुकारतायत आणि विचारतायत, मा हा हनुमान, मा लखनजीला इंद्रजिताची शक्ती लागली. हा लखनजीला इंद्रजिताची शक्ती लागली हे बातमी समजल्यानंतर सगळी अयोध्या लढते. मा अयोध्येतले वृक्ष लढतायत. मा तुझ्या चेहऱ्यावर मला एकही भाव दिसत नाही. मा लखनजीचा आणि तुझा काही संबंध नाही. उर्मिला म्हणते, लखन हनुमान, माझा आणि लखनजीचा जो संबंध आहे तो अयोध्येमध्ये दुसऱ्या कोणाचाच नाही. माझं सौभाग्य आहे. मा तुझं सौभाग्य संकटात आहे ना. अभद्र बोलू नको हनुमान, माझं सौभाग्य कधी संकटात येऊ शकत नाही आहे ना. काय करते माझं सौभाग्य त्या ठिकाणी? मा तुझं सौभाग्य रामप्रभूच्या मांडीवर झोपलेलं आहे. आणि काय सांगावं मा तुला, स्वतः रामप्रभू तुझ्या सौभाग्यासाठी रडतायत ना, रडतायत ना. मग तर न्याय झाला नाही का हनुमान? जो झोपलाय त्याला नाही रे बाण लागला, जो रडतोय त्याला बाण लागला. राम नामाचं कवच ज्याने पहिलेलं आहे त्याला इंद्रजिताचा बाण काय करू शकतो? काय भाग्य आहे माझं की माझ्या सौभाग्यासाठी जर जगन्नियंता परमात्मा रडत असेल तर यापेक्षा माझं दुसरं काय भाग्य असू शकतं? मला हे सांगू द्या की ज्या वेळेला हनुमानजीने विचारलंय, मा लवकर निघालं पाहिजे, सूर्य उदय झाल्यानंतर कामी पडणार नाही औषध. उर्मिला म्हणते, सूर्य उदय होण्याची भीती असेल आणि 5 दिवस राहण्याची इच्छा असेल तर हे रघुकुलातली एक कुलवधू, एक रघुकुलातली पतिव्रता त्या सूर्याला सांगते 5 दिवस त्याचा उदय होणार नाही. मग काही हरकत आहे तुला राहायला? मला हे सांगायचं, हे उर्मिला पात्र दुर्लक्षित राहावं असं काही जाणकारांचं मत आहे. पण मला असं वाटतंय की हे सगळे पात्र आहेत ना, हे पात्र एका पात्राशी समन्वित आहे. बघा, प्रत्येकाला असं वाटतंय की मुलगा रामासारखा असला पाहिजे, प्रत्येकाला असं वाटतंय की पती रामासारखा असला पाहिजे, प्रत्येक राज्यकर्त्याला आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक देशाला असं वाटत असेल की राज्य रामराजासारखं असलं पाहिजे, रामराजासारखं असलं पाहिजे. म्हणजे आजही भाऊ कसा असला पाहिजे तर रामासारखा असलं पाहिजे असं आपल्याला वाटतंय. आजही मित्र कसा असला पाहिजे तर रामासारखा असला पाहिजे असं आपल्याला वाटतंय. आजही शत्रू कसा असला पाहिजे तर रामासारखा असला पाहिजे असं आपल्याला वाटतंय. मला असं वाटतंय की सगळ्यांनाच आजही त्रेतायुगात तरी जीवन तर हवं असं वाटत असेल तर मला असं वाटते सगळ्यांना हवं असलेलं जे जीवन आहे त्यांनाच आपण विचारू की खऱ्या अर्थाने तुम्ही सगळ्यांना हवं वाटतंय, पण तुम्ही आहात कोणाचे? तुम्ही आहात कोणाचे? सगळ्यांना तुमची अपेक्षा वाटावी, तुम्ही आहात कोणाचे? मला उत्तर देऊ द्या. रामाला सांगावं लागेल की खऱ्या अर्थाने मी कौशल्यच आहे, मी कौशल्यच आहे. सगळ्यांना हवं असं वाटणारं माझं जीवन असलं तरी मी मात्र कौशल्याचं आहे. जसं रामाला सांगावं लागेल की मी कौशल्याचं आहे, तसं या रावाला सुद्धा विचारलं ना, सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आहात कुणाचे? कौशल्यात ना. शुद्ध बीजापोटी फळे
मी आपल्याकडे मागेलच. रुक्मिणीने सुद्धा भगवंताला काही प्रश्न केले होते त्यावेळेला की ज्यावेळेला माझे ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले. ज्ञानोबारायाने समाधी घेत असताना त्या ठिकाणी सगळे रडत होते, त्यामध्ये देवही होते. ज्ञानोबाराय समाधीला जात असताना सगळे रडतायत. माऊली मात्र 22व्या वर्षी समाधीस्थ होण्याचा निर्णय घेतात, सगळे रडतायत. नामदेवराय असतील, सगळे 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 सगळा विचार आपल्याला माहीत आहे. पण ज्यावेळेला माझे प्रभू रडतायत ना, त्यावेळेला रुक्मिणी आईसाहेब प्रभूंना विचारते, तुम्ही तर सगळ्यांची समजूत घातली पाहिजे, तुम्ही रडताय असं म्हटल्यानंतर प्रभू रुक्मिणी आईला त्याचं उत्तर देत आहेत. खरं सांगू का रुक्मिणी, मी जरी आता असं ठरवलं ना, मला दुसरा ज्ञानेश्वर तयार करायचा तरी होऊ शकणार नाही असा हा आहे. देवो म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याचे. धन्य धन्य घरागडी तो याचेनी दृष्टी निहाळी, तो वाहतरील टाळी वैकुंठ भुवनाची. तो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही पुणे पवित्रा, याचे निदर्शने होती. अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ. ब्रह्माधिका तपवरिष्ठ येथेची पै केले. इंद्र येवोनिया भूमेशी, याग संपादिले अहर्णेशी. म्हणे धन्य धन्य दयाचे कुशी, ज्ञानदेव जन्मले. धन्य धन्य दयाचे कुशी, ज्ञानदेव जन्मले. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ उमटी. विठ्ठला या अभंगामध्ये कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करतायत माझे महाराज. तर मला असं वाटतंय हा प्रापंचिक कार्यकारण भाव संबंध जसा आहे तसा या अभंगामध्ये पारमार्थिक सुद्धा कार्यकारण भाव संबंध आपल्याला दिसतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मला असं वाटतं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याचा विचार जर आपण प्रापंचिक संबंधाने केला तर बऱ्याचदा असं पाहायला मिळते की काही वेळेला बी चांगलं असते तर फळ चांगलं नसते. काही ठिकाणी बी चांगलं आहे तर फळ चांगलं नाही. काही ठिकाणी बी ही चांगलं नाही आणि फळही चांगलं नाही. काही ठिकाणी बी चांगलं नाही पण फळ चांगलं आहे. पण काही ठिकाणी बी ही चांगलं आहे आणि फळही चांगलं आहे. पाहायला मिळते आपल्याला. बघा तुम्ही, काही ठिकाणी बी अत्यंत अशुद्ध आहे, अत्यंत अशुद्ध आहे, पण फळ मात्र अत्यंत शुद्ध आहे. नाव घेऊन येते देवाचे हे प्रीत हिरण्यकश्यप. माझ्या राज्यामध्ये कोणी देवाचं नाव घेणारच नाही, घेतलं तर माझं घ्यावं लागेल. अर्थात माझ्या राज्यामध्ये देवाचं नाव घेणार नाही असं बी आहे. आणि मला माझ्या बापाने कितीही मारायचा प्रयत्न केला तरी मी देवाचं नाव सोडणार नाही हे फळ आहे. प्रल्हादे अनेक प्रयास केले मारण्याचे, तरी परितो स्मरे मनी नारायण. प्रल्हादाची पिता करे तो जाचनी, तरी तो स्मरे मनी नारायण. अर्थात या ठिकाणी बी शुद्ध आहे, हा बी अशुद्ध आहे, पण फळ मात्र अत्यंत शुद्ध आहे. काही ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की बी अत्यंत अशुद्ध आहे, बी अत्यंत शुद्ध आहे तर त्याचं फळ अत्यंत अशुद्ध आहे, बी शुद्ध आहे. भगवान श्रीकृष्ण यादव हे बी आहे. यदा यदा धर्मश्य जब जब होई धर्मती हानी. धर्माची संस्थापना करण्यासाठी ज्यांनी या ठिकाणी अवतीर्ण व्हावं इतके ही शुद्ध बी आहे. त्याची शुद्धता अनेक प्रमाणाने आपल्याला सिद्ध करता येईल, अनेक श्लोकांनी आपल्याला सिद्ध करता येईल. त्यासाठी भागवताचार्य या ठिकाणी आहेत. मला असं वाटतंय
की हे बी अत्यंत शुद्ध आहे. श्रीकृष्ण यादव हे बी अत्यंत शुद्ध आहे आणि त्याचं फळ मात्र लालू प्रसाद यादव अत्यंत अशुद्धच आहे. लालू प्रसाद यादव हे नाव जरी मी घेतलेलं असलं तर त्यांचे ते यादव जे फूल आहे ते अशुद्धच आहे. बी अत्यंत शुद्ध आहे पण फळ मात्र अत्यंत अशुद्ध आहे. काही ठिकाणी बीही अशुद्ध आहे तर फळे अशुद्ध आहे. धृतराष्ट्र हे बी आहे तरी दुर्योधन त्याचं फळ आहे बी अशुद्ध आहे फळही अशुद्ध आहे. काही काही ठिकाणी मात्र बी शुद्ध आहे आणि फळे शुद्ध आहे. कबीर जे हे बी आहे कमाल जे त्याचं फळ आहे दोन्ही शुद्ध आहे. म्हणून बी शुद्ध तर फळ शुद्ध असा भाव या दृष्टीने जर आपण लावला तर या शंकेची उत्तरं आपल्याला मिळवावी लागतील. मी असं म्हणेन या ठिकाणी जे बी आहे ते बी म्हणजे साधन आहे. ज्ञान ही साधना एक बी आहे. कर्म ही साधना हे बी आहे. यज्ञ ही साधना हे बी आहे आणि नाम ही साधना सुद्धा एक बीच आहे. विठाला विठा त्याचं फळ आहे. कर्म साधना हे बी आहे त्याचंही फळ आहे. यज्ञ साधना हे सुद्धा बी आहे त्याचंही फळ आहे आणि नाम साधना हे बी आहे त्याचं सुद्धा एक फळ आहे. ज्ञान साधना कठीण आहे कठीण आहे. ज्ञान साधनेचं फळ आहे मोक्ष. मोक्ष हे ज्ञान रूपी बियाचं फळ आहे. कर्म रूपी बियाचं फळ आहे अंतःकरणाची शुद्धी. निष्काम कर्म आणि उपासना करावी लागते अंतःकरण शुद्धी होण्यासाठी. अज्ञान निवृत्तीसाठी साधना खऱ्या अर्थाने नंतर जो साधन चतुष्टय संपन्न आहे. अज्ञान निवृत्ती हेच त्याचा हेतू आता शिल्लक आहे. अज्ञान निवृत्त झाल्यानंतर त्याच्यासाठी मोक्ष नक्कीच आहे. पण मन विक्षेप जाण्यासाठी खऱ्या अर्थाने निष्काम कर्म आणि उपासनेची गरज आहे. आणि म्हणून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी अंतःकरण शुद्धी हे बी फळ आहे तर त्याचं बी आहे निष्काम कर्म. म्हणजे कर्म हे एक बी आहे. अंतःकरणाची शुद्धी हे त्याचं फळ आहे. ज्ञान हे एक बी आहे. मोक्ष प्राप्ती हे त्याचं फळ आहे. यज्ञ हे बी आहे. स्वर्ग प्राप्ती हे त्याचं फळ आहे. आणखी विषय असा आहे पहा ज्ञान हे बी एकच आहे आणि त्याचं फळ एक आहे. त्याचं फळ एक आहे. ज्ञान हे बी एक आहे त्याचं फळ एक आहे. कर्म हे बी एक आहे त्याचं फळ एक आहे. यज्ञ हे बी एक आहे त्याचंही फळ एक आहे. मग या ठिकाणी महाराजांना कोणचं बी अपेक्षित आहे? ज्ञान रूपी बी अपेक्षित आहे. कर्म रूपी बी अपेक्षित आहे. यज्ञ रूपी बी अपेक्षित आहे. महाराजांना एक बी आणि एक फळ देणारं बी अपेक्षित नाही. महाराजांना एक बी आणि अनेक फळ देणारं बी अपेक्षित आहे. फळे 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 रसाळ गुमटी अर्थात फळ रसाळ गुमटी नाही फळे रसाळ गुमटी. मला असं वाटतंय एक बी असून अनेक फळं देणारं बी जर कोणचं असेल तर ते फक्त नामचिंतन होतील. काय हे केले एका अनेक फळं येऊ शकतात. अनेक प्रमाणात आपल्याला देते. आमच्या सुधाकर महाराजांनी सांगितलं महाराज 8:15 नंतर खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचाच हा कार्यक्रम असल्यामुळे आपलं वेळेचं बंधन पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून बी एक आणि फळं अनेक असं बी फक्त नामचिंतन केली त्याला अनेक फळ आहे. फळे फळे रसाळ
या विठ्ठला विठ्ठला मला घाम येण्याचं कारण फक्त गरमीच नाही, हे गरमी गरमी झाल्याशिवाय पाऊस येत नसतो. विठ्ठला विठ्ठला परंपरा काही दिवस चालली त्या संप्रदायात. आदिनाथ गुरु सगळं शिष्टांचा मच्छिंद्र दयाचा सुट्टे शिष्य मच्छिंद्राने गोरक्षाशी केला. गोरक्ष पुढीला गैनी प्रसादे निवृत्ती वृत्तीदाता मग ज्ञानोपाराय आणि ज्ञानोपारायनंतर एक बी आणि अनेक. अर्थात नामचिंतन रूपी बियाला अनेक फळं येत आहेत, अनेक फळं येत आहेत. काय होणार नाही दादा नामचिंतनाने? नामचिंतनाने काय होणार? मी असं म्हणेन प्रत्येक साधनेला सहकारी साधनेची गरज आहे, ज्ञानाला सहकारी साधनेची गरज आहे, कर्माला सहकारी साधनेची गरज आहे, यज्ञाला सहकारी साधनेची गरज आहे. पण नाम मात्र किंतु स्वतंत्रमेव इदं कामकामीत काम. अर्थात नामचिंतन मात्र स्वतंत्र आहे. अरे एखादा पारधी जर शिकारीला निघाला ना त्याच्यासोबत शस्त्राची गरज आहे. एखादा पारधी जर शिकारीला निघाला तर त्याच्यासोबत शस्त्राची गरज आहे. पण वाघाला शिकार करण्यासाठी शस्त्राची गरज नाही. एखाद्या दिव्याला प्रकाश द्यायचा असेल तर त्याला तेलाची गरज आहे. ही गरज सूर्याला नाही. मला वाटते प्रत्येक साधनेला काहीतरी सहकारी साधनेची गरज आहे. नामचिंतनाला मात्र सहकारी साधनेची गरज नाही. अर्थात सहकारी साधनेची तर गरज नाही, तर ज्ञानाचीही गरज नाही, देशाचीही गरज नाही आणि वस्तूचीही गरज नाही. सर्व काळामध्ये तुम्हाला नामचिंतन करता येईल. नामचिंतनाची अनेक फळं आपल्याला सांगता येतील. नामचिंतन ही अत्यंत स्वतंत्र साधना आहे, स्वतंत्र साधना आहे. मला असं वाटतंय माझ्या मते थोडंसं चिंतन की या अभंगामध्ये एखाद्या वेळेला महाराजांनी असं नामचिंतन रूपी मी सांगितलेलं असावं आणि त्याचे अनेक फळं म्हणजे खडे रसाळ गुमटी आहे ना, खडे रसाळ गुमटी आहे ना. मला वाटते नामचिंतन रूपी बियालाच अनेक फळं येऊ शकत आहेत ना, अनेक फळं येऊ शकत आहेत. पण या अभंगामध्ये तुकोबार आहे, नामचिंतन रूपी बी सांगतायत, त्याचे अनेक फळंही सांगतायत. विचारू आपण महाराजांना, महाराज नामचिंतन रूपी बियाचं पहिलं फळ कोणतं आहे? हो दुसऱ्या चरणात. एका अभंगावर चिंतन करत होतो. वास काय संगती नाही काय, ते विसंगती म्हणायची. त्याची घरावी संगती आहे, ते संगत विसंगती.
तसं मला असं वाटतं की आपल्या दृष्टीने विसंगतीच बरोबर आहे, महाराजांच्या दृष्टीने संगती बरोबर, तसं आपल्या दृष्टीने देहाचे कारणे बरोबर आहे, महाराजांच्या दृष्टीने देवाचे कारणे बरोबर. देह कशासाठी असला पाहिजे तर ते देवासाठी असला. मला तरी असं वाटतं का की हे नामचिंतन रूपी बियाचं देवाचे असा कारणी लागू शकते. संसाराच्या कारणी लागेल, प्रतिष्ठेच्या कारणी लागेल, लौकिकाच्या कारणी लागेल, पण मला असं वाटते देवाचे कारणी लागणं हे फक्त आणि फक्त नामचिंतन रूपी बियाचं फळ आहे. लक्षात ठेवा, अर्थात आणि म्हणून मुखी अमृताची वाणी, देवाचे कारणी. अमृताची वाणी याचा अर्थ असा आहे, अमृत तत्वाला प्राप्त करून देणारी वाणी, ही मोक्ष मिळवून देणारी वाणी, भगवत प्राप्ती करून देणारी वाणी, ही मुखी अमृताची वाणी. मला असं वाटतं की ही जी वाणी आपल्या समोर आज बसलेली आहे, हरकत नाही, हे नामचिंतन रूपी बियाचं फळ आहे की मुखी अमृताची वाणी. महाराज आमचे अमृत महाराज, मला असं वाटतं मुखी अमृताची वाणी. म्हणजे आमचे रामचंद्र महाराज नागपूरकर होते असं म्हणतात. ते वयाच्या 36 वर्षापर्यंत हे वाजवत असं म्हणताय. व्यंकटस्वामी महाराज सकाळी सकाळी तांब्या घेऊन शौचाला निघाले होते आणि हा मुलगा तमाशात गात होता. इतकं चांगलं गाणं जर वारकरी संप्रदायाला भेटलं तर चांगलं होईल. स्वामीच्या बरोबर रामचंद्र महाराज नागपूरकर गेले. मला असं वाटतं की आज रामराव महाराजांच्या कीर्तनाला जशी गर्दी होते ना, तशीच रामचंद्र महाराजांच्या कीर्तनाला सुद्धा गर्दी होते. आणि मला असं सांगण्यात आलं की रामचंद्र महाराज नागपूरकर फक्त आणि फक्त नामचिंतन करतात, सतत नामचिंतन, रात्र न कळे दिवस न कळे. अर्थात या ठिकाणी फक्त आणि फक्त नामचिंतन. 36 वर्षानंतर संप्रदायामध्ये यावं आणि संप्रदायामध्ये एखादा प्रसिद्ध कीर्तनकार भाऊ, मला असं वाटते नामचिंतन रूपी बियाचंच फळ आहे. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी आणि देवाचे काय. नामचिंतन रूपी बियाचं पहिलं फळ मुखी अमृताची वाणी. नामचिंतन रूपी बियाचं दुसरं फळ देवाचे कारण. नामचिंतन रूपी बियाचं तिसरं फळ सर्वांग निर्मळ. नामचिंतन रूपी बियाचं चौथं फळ चित्त देशिकांना. गंगाजळासारखं चित्त होणं, अंतःकरण शुद्ध होणं हे फक्त नामचिंतनाला शक्य आहे. नामचिंतनाला आपण पाहून घ्या, नाना साधनाच्या केल्या घटपटा तीर्थयात्रा केल्याने काय होते. सगळ्या पद्धतीचा विचार जर आपण केला ना, तर अंतःकरण शुद्ध फक्त आणि फक्त नामचिंतनानेच होते. अष्टसात्विक भाव उत्पन्न जे होत आहेत ना, ते फक्त नामचिंतनानेच होत आहेत. हे अष्टसात्विक भाव याचा म्हणेल की नामचिंतन हा विषय तसा लोकांतातला नाहीच, अवस्था हा विषय लोकांतातला नाहीच, अवस्था हा विषय एकांतातला एकांतातला विषय आहे. आता काही कीर्तनामध्ये अवस्था येतात म्हणे, पण मला नाही वाटत की आता हे आमची माणसं समोर बसवतो हे सगळे अनामत अवस्था. अर्थात अवस्था हा विषय, अष्टसात्विक हा विषय एकांतातला आहे, तो नामचिंतनाने घेऊ शकतो. आणि म्हणून चित्त जैसे गंगा, गंगाजळासारखं चित्त असणं म्हणजे गंगाजळामध्ये जसा विकार निर्माण होत नाही. गंगाजळ कितीही दिवस ठेवा, वर्षभर नाही, 5 वर्ष गंगाजळ तुम्ही ठेवा, पिण्यासाठी अत्यंत योग्य जर असेल तर ते गंगाजळ राहतं. गंगाजळामध्ये जसा विकार निर्माण होत नाही, तसा तो नामधारक कोण्याही ठिकाणी असला तरी त्याच्या जीवनामध्ये त्या कोण्याही प्रसंगाचा खऱ्या अर्थाने विकार निर्माण होत नाही. आणि मला असं वाटतं की हे सुद्धा
नामचिंतन रूपी बियाचं स्थळ आहे. चित्त जैसे हे चौथं फळ आहे. आणि महाराज अत्यंत महत्वाचं फळ आहे नामचिंतनाचं. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हाच मोक्ष म्हणतो ना आपण. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष म्हणतोय ना आपण. मला असं वाटतं आपण जर याला मोक्ष म्हणत असाल तर नामचिंतन रूपी बियाचं हे फळ आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे आपण म्हणजे या ठिकाणी माझी सेवा असावी असं मलाही वाटतं. ते महाराजांच्या मनाची उदार आहे. त्यांनी या ठिकाणी येण्याबद्दल मला आग्रह केला, आज्ञा केली मला या ठिकाणी यावं. एक एकाचे निमन व्यापार सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित असूनही या वाढदिवसाच्या निमित्ताने मला ही सेवा करण्याची संधी भेटली. 8 दिवसापासून सांगतो. माहीत आहे तुम्हाला इतकं नाही आपलं वाटतं कशासाठी. इवानाने जाणार इवानाने इवान ज्यांना इवानही म्हणता येत नाही त्यांना इवानात बसायला भेटते ही दोन महाराजांची कृपा. इमान म्हणते इवान म्हणते. तर म्हणजे खालून पाहत होतो आज महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बसून येण्याची संधी प्राप्त झाली. मला असं वाटतं की भोग महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझं कीर्तन सांगावंच लागेल ना, सांगावंच लागेल. कारण दुसऱ्याचं नावाने कीर्तन सांगितलं असतं, मी जर तुमच्या नावाने सांगितलं असतं तर आपण ओळख होतं. भोग महाराजांच्या नावाने ज्यावेळेला कीर्तन सांगितलं त्यावेळेला माझ्या भावांना सुद्धा खूप आनंद वाटला. माझ्या सगळ्या मित्रांनाही त्याचा आनंद वाटला आहे असं मी समजतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी येण्याची संधी प्राप्त झाली. महाराजांना खूप आयुष्य भेटलं पाहिजे, अजून आहे. 30 वर्षाच्या अगोदर जशी धावपळ होती तशी आजही आहे. वेळेचं बंधन आहे, गाडी आणि घडी नाही. मला असं वाटतं की वेळेवर पोहोचणारे महाराज आणि तारीख दिल्यानंतर खऱ्या अर्थाने कितीही अडचण येते त्या ठिकाणी पोहोचणारे महाराज जर तुम्ही दिसतील तर आम्हाला माझ्या राजांना प्रारब्ध आहे ते लौकिक आहे, प्रारब्धाने भेटत असते, भेटत असते. सगळ्यांनी जरी विचार केला तरी आपण नाही बनणार, प्रारब्ध आहे. मला असं वाटतं की आपण त्या प्रारब्धाचं जर कौतुक केलं ना, कौतुक करणाऱ्यांनी, त्या प्रारब्धाला जर सहयोग दिला ना, सहयोग देणाऱ्यांनी, त्या प्रारब्धाला जर आशीर्वाद दिला ना, आशीर्वाद देणाऱ्यांनी
तर मला असं वाटते आपल्याला सुद्धा पुढच्या जन्मामध्ये हे प्रारब्ध भेटल्याशिवाय दुसऱ्याच्या प्रारब्धावर आपल्याला जगण्याचा काय अधिकार? प्रत्येकाचं वेगवेगळं प्रारब्ध असते, आपल्याला जगण्याचा काय अधिकार आहे? आपण आशीर्वाद देणाऱ्याने चांगल्या प्रारब्धाला आशीर्वाद द्यावा, संयोग देणाऱ्याने चांगल्या प्रारब्धाला संयोग द्यावा आणि खऱ्या अर्थाने आशीर्वाद घेणाऱ्याने सुद्धा चांगल्या प्रारब्धाला त्या ठिकाणी द्यावं. नक्कीच आपल्याला सुद्धा हे प्रारब्ध मिळेल. वारकरी संप्रदायामध्ये खऱ्या अर्थाने मला असं सांगू द्या, कोण रामकृष्ण परमहंस म्हणावं लागतं कधी कधी रामकृष्ण परमहंसाला, नाही का? कोण रामकृष्ण परमहंस? ज्यांचे शिष्य होते विवेकानंद ते रामकृष्ण परमहंस. असंच ना? कोण रामकृष्ण परमहंस? ज्यांचे शिष्य होते खऱ्या अर्थाने विवेकानंद ते रामकृष्ण परमहंस. मला असं वाटते कोण रामराव महाराज हो? खऱ्या अर्थाने मला असं वाटते ज्यांनी ज्यांचं शिष्यत्व पत्करलं असेल ते रामराव महाराज हो. अशा अर्थाने त्यांचा परिचय महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. ही प्रसिद्धी 40 वर्ष सतत श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणं ही गोष्ट कठीण असते. 40 वर्ष सतत श्रोत्यांना हवं असं वाटणारं एखादं व्यक्तिमत्व बनणं त्या गोष्टी फार कठीण असतात. आपल्याला जरी असं वाटत असतं की बाबा आता नाही, हे करणं फार कठीण असते, फिरणं फार कठीण असते. फिरणाऱ्याला विचारा, जीवनतोपे मृतो पंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवका. त्यातले हे आहे, त्यातले आपण आहोत. प्रवासी माणूस जिवंत असताना मेल्यासारखा असतो, लक्षात ठेवा. हे सगळं करत असताना समाजाची सेवा जर घडत असेल, समाजामध्ये त्यामुळे जर परिवर्तन घडत असेल तर समाजाच्या सेवेचा आणि परिवर्तनाचा सगळ्यांनी विचार करणं अत्यंत महत्त्वाचं असेल. मला माहिती आहे, मला त्यांच्या एका जोडीदाराची आज आठवण येते. त्यांचं नाव होतं नामदेव महाराज पठाळे. गेलेत नामदेव महाराज पठाळे भोप महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल म्हटले याच्याकडे. आणि खऱ्या अर्थाने हा सगळा समाज, हा ओळखा समाज सांभाळण्याचं काम तर कोणी केलं असेल तर ते माझे जीवलग रामराव महाराजांनी केलं. भरपूर आयुष्य मिळावं, खूप आयुष्य मिळावं महाराज आपल्याला, ज्याला आयुष्य खूप मिळावं. पण आपण आहात आज जोग महाराजांना मंदिरामध्ये बसण्याची संधी त्या निमित्ताने प्राप्त झाली. आपण आहात संस्थेला त्या निमित्ताने एक कमान त्या ठिकाणी प्राप्त झाली. आपलं आयुष्य असंच वाढत राहो. खरंच सांगेल बघा, मधले कीर्तन कोणी करा, मधले 65 आणि 85 म्हणजे किती होतात महाराज? 20 होतात ना, 20. मधले कीर्तन कुणी करा, पण 85 वर्ष ज्यावेळेला पूर्ण होते ना त्यावेळेला मीच करा. आपल्याला भेटून जाईल ना त्या निमित्ताने 20 वर्ष. म्हणजे आलेच ना तुम्ही, ऐकायला कोणीतरी लागेलच ना. असं दीर्घायुष्य मिळावं माझ्या महाराजांना अशी शुभकामना प्रभूचरणी समर्पित करतो. पूजनीय बाबा या ठिकाणी उपस्थित. काय समर्पण आहे महाराज, दुसऱ्या पंथामध्ये एवढं मोठं समर्पण तुम्हाला नाही भेटणार. हे समर्पण फक्त वारकरी संप्रदायामध्ये समर्पण आहे. काय समर्पण आहे महाराज? मी म्हणेन जोग महाराज हे वारकरी संप्रदायाची पताका. अरे पताका जर एकटी असती तर फडकलीच नसती ना, फडकलीच नसती ना. पताका जर एकटी असती ना तर फडकलीच नसती. मला असं वाटते ती पताका या महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये फडकते. याचं कारण जर कोण असेल तर हे समर्पण आहे. दंड असला पाहिजे, दंड असला पाहिजे. काही यातले दंड कठोर होते, कठोर होते. पूर्वजीय वैकुंठवासी प्रातस्मरणीय फुले महाराजांचा जर विचार केला तर कठोर दंड होतो. हे बुवा नाही, कठोर दंड, हे बुवा कठोर दंड होतो. मला असं वाटतंय बऱ्याचदा एखादा दंड जर कठोर असेल ना तर लोक त्याच्याकडे पाहून म्हणत असतात की हा कठोर आहे, हा कठोर.
खरं म्हणजे मी ज्यांचा आदर्श घेऊन परमार्थामध्ये आलो, माझे श्री गुरु श्रीराम महाराज घेऊन आठवला वाटते नाही का, श्रीराम महाराज घेऊन मगर महाराज आणि श्रीराम महाराज एका पाठात बरोबर आहे ना भाऊ. श्रीराम महाराज तुमचा आदर्श घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने इकडे आलो. अत्यंत कठोर, अत्यंत बरोबर. महाराजांचा फुले महाराजांचा दंड सुद्धा अत्यंत कठोर होता. बऱ्याचदा लोक असं म्हणतात की बा इतकी कठोरता, इतकी कठोर. आता बाबाची सुद्धा आहे ना, हात बंद होतं, बाबाची म्हटल्यानंतर हात होते, ते कठोरता लक्षात आलं. अरे कठोर दंड जर दंडासाठी असताना तर एखाद्या वेळेला आम्ही त्याला कठोर म्हटलं असतं. कठोर दंड जर फक्त दंडासाठी असताना तर एखाद्या वेळेला आम्ही त्याला निष्ठूर म्हटलं असतं. पण ही जी दंडाची कठोरता आहे हे त्याच्यासाठी नाही, हे फक्त त्या पताका फडकण्यासाठी जर असेल तर ही कठोरसा सुद्धा या वाक्याच्या माहित आहे. पताकेजवळ नाही जाऊ शकत तुम्ही, नाही जाऊ शकत. पताकेजवळ नाही जाऊ शकत तुम्ही पूजा करण्यासाठी. पूजा करण्यासाठी पताकेजवळ तुम्ही जाऊ शकत नाही. पताका नम्रपणाने तुम्हाला सांगत असते, गळे हो खाली त्या दंडाचीच पूजा करा, म्हणजे माझ्या मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजही पताकेपेक्षा दंडाचीच पूजा जास्त आहे. मी तर असं म्हणेन दंड कशाचा असू द्या, मला झाले माझे राहिले का बांबूंनो. तुम्ही चंदनाच्या संगतीने कुंपण आहे तो चंदन किती दिवस राहिला तरी सुगंधित करणार नाही तुम्हाला. तुका म्हणे वेळू चंदन संगाती. किती दिवस राहा चंदनाच्या संगतीने तुम्ही बांबूंनो, तुम्हाला सुगंधी होण्याचं प्रारब्ध प्राप्त होणार नाही, भाग्य प्राप्त होणार नाही. नाही होणार तुम्ही सुगंधी. त्याचं कारण विचारलं मी चंदनाला, का रे बाबा सगळ्यांना सुगंधी करतो, बांबूला का करत नाही. चंदनाने सांगितलं केला असता रे गाता, पण याला गाठी आहे, वर्षा असतात तर तासून काढल्या असत्या. हा बांबू वर्षा गाठीचा नाही, म्हणून तो सुगंधित होत नाही. अशाही बांबूला मी विनंती करेन, बांबूंनो चंदन नाही सुगंधित करणार तुम्हाला, कुठं नाही. तुम्ही ज्या मार्गाने आमचे वारकरी पैठणला जात आहेत ना, ज्या मार्गाने आमचे वारकरी देहूला जात आहेत, आळंदीला जातात, पंढरपूरला जात आहेत ना, बांबूंनो त्या रस्त्यावर तुम्ही फक्त उभे राहा. एखाद्या आमच्या वारकऱ्याची नजर तुमच्याकडे करू द्या, तुम्हाला तोडून त्याने तेल लावून सरळ बनवू द्या, तुम्हाला पदवी पताका लावू द्या. बांबूंनो चंदन तुम्हाला सुगंधित करणार नाही, पण तुम्ही वारकऱ्याच्या खांद्यावर पताकेला लागलात ना तर लोक तुमची पूजा केल्याशिवाय राहणार. दंडाची सुद्धा पूजा होते सत्यासाठी समर्पण असेल तर. सत्यासाठी ज्या दंडाचं समर्पण आहे त्या कठोर दंडाची सुद्धा समाजाकडून पूजा होत असते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या समोर असलेलं हे समर्पण आपण पाहतो. बाबांकडे पाहून तुमच्याही जीवनामध्ये त्यांच्या जीवनातील थोडासा समर्पित भाव यावा आणि आमचंही जीवन देह देवाचे कारणी, देवाच्या कारणी लागावं, धर्माच्या कारणी लागावं, अशी एक भावना बाबांच्या चरणी पाहतो की माझ्या भोग महाराजांना भरपूर आयुष्य मिळावं, खरंच खूप आयुष्य मिळावं, अशी सुद्धा एक भावना खऱ्या अर्थाने माझ्या ज्ञानोबारायांच्या चरणी, भोग महाराजांच्या चरणी विनंती करतो. आणि या ठिकाणी माझ्या शब्दाला विराम देत असताना पुनश्च एकदा मी आपलं अभिनंदन करणार नाही, मी आपलं अभिवादन करतो. तुम्ही सगळे वक्ते आहात, वक्ते असूनही माझ्यासमोर स्वतः म्हणून आज तुम्ही बसलात. मला असं वाटतंय आमच्या जीवनामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत देव, धर्म आणि देशाची सेवा करत राहावी. आपल्याकडून या आशीर्वादाची अपेक्षा करतो. मी माझ्या सेवेला या ठिकाणी विराम. ज्ञानेश्वर